अकोले तालुक्यात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे। अकोले तालुक्यातील आणखी 5 वर्ष मुलीवर एका नराधमानं अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे। अकोले तालुक्यामध्ये या अगोदर अशा या महिन्यातच 2 घटना घडलेल्या आहेत। या घटनांमुळे पालकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे। अशा नराधमांना कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे पालक लहान मुलांना शाळेत पाठवतानाही घाबरत आहेत। तरी सर्व पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधावा असं आवाहन पोलीस खात्याकडून करण्यात येत आहे। स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, अकोले, अहिल्यानगर। काल अकोले पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा तसेच ॲट्रॉसिटी कायदा या अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। त्याच्यामधील आरोपी आहे तो अटकेमध्ये आहे। जो आरोपी आहे तो पीडितेच्या परिवाराचा परिचित आहे। सदर आरोपीने सदर पीडितेला घरी घेऊन गेला होता ओळखी असल्यामुळे, आणि त्यानंतर सदर पीडितेबरोबर त्या आरोपीने गैरकृत्य केलेले आहे। त्या अनुषंगाने गुन्हा नोंद दाखल आहे आणि आरोपी अटकेमध्ये आहे आणि याचा पुढील तपास आपण करत आहोत। गेल्या महिन्याभरात 3 घटना अकोले तालुक्यात घडल्या। पालकांना, नागरिकांना काय आवाहन करणार? या संदर्भाने आपण विद्यार्थ्यांची ऑनलाईन कार्यशाळा सुद्धा घेतलेली होती। त्यामध्ये आपण काय दक्षता बालकांनी घ्यावी तसेच त्यांचे पालक यांनी सुद्धा घ्यावी याबाबत आपण सविस्तर सांगितलेलं आहे। तरी पोक्सो जो कायदा आहे त्याच्यामध्ये जी शिक्षा आहे ती अतिशय कडक आहे। जवळपास लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याला जन्मठेप पासून ते कमीत कमी 10 वर्ष याप्रमाणे शिक्षा गुन्हा सिद्ध झाल्यावर होऊ शकते। त्यामुळे अतिशय हा कडक असा कायदा आहे। तर या अनुषंगाने गुन्हा दाखल झाल्यावर सदर आरोपी याला पुढचं आयुष्य त्याला कारागृहामध्ये घालवावं लागू शकतं। त्या अनुषंगाने हा कायदा केलेला आहे। तरी या कायद्याविषयी अधिकाधिक लोकांमध्ये जागृती व्हावी या संदर्भाने पोलीस प्रशासन सुद्धा प्रयत्न आमचा चालूच आहे। आणि जे परिचयातील व्यक्ती असतात त्यांच्याकडनंच बहुतांशी अशा बालकांसोबतच्या घटना होत असल्याचं सुद्धा वेळोवेळी निदर्शनामध्ये आलेलं आहे। तरी जरी परिचयातील व्यक्ती असेल तरी ते आपल्या बालकाचं सुरक्षितता हे सुद्धा आपण याबाबत दक्ष असलं पाहिजे। आणि आपल्या जे आपले पाल्य आहेत त्यांना सुद्धा गुड टच बॅड टच अशा संकल्पना आहेत, किंवा कशा प्रकारे एखादी घटना ही म्हणजे एखादी गोष्ट कृत्य हे चुकीचं आहे हे त्या बालकाला माहीत असणं आवश्यक आहे। त्या दृष्टीने वेळोवेळी आपल्या पाल्यांशी आपला संवाद असला पाहिजे, जेणेकरून असं काही प्रकार त्यांच्याबरोबर घडल्यास ते आपल्या आईवडिलांना सांगू शकतील। तर या दृष्टीने नागरिकांनी सुद्धा असे याबाबत दक्ष राहिलं पाहिजे। या घटनेतील आरोपीचं वय किती होतं, त्याला अटक केली? या घटनेतील आरोपी 29 वर्ष वय आहे आणि त्याला अटक केलेली आहे। कुठून ताब्यात घेतलं सर? त्याला आपण संगमनेर तालुक्यामधूनच ताब्यात घेतलेला आहे।